तर आता संध्याकाळचे 6 वाजले बघा, 6 वाजून 2 मिनटं झाल्या. तर आत्ता एवढ्यातच मागाशी मी आले, तिकडं गेलते बघा टिपा माराय ड्रेसला. तसंच पूजाकडे गेलते, पूजाला घेऊन गेले बघा. तिला पण ब्लाऊज बघा शिवाय टाकायचं होतं आणि ड्रेसला पण टिपा टाकायच्या होत्या. दुसऱ्या ड्रेसला तिने तर त्या दिवशी ड्रेसला टिपा टाकून आणल्या, त्या दिवशी नेहलेल्या. आणि आता म्हणलं मसाला भरून घ्यावा. देवाला दिवा लावायचा आहे बघा, पण म्हणलं अजून थोडा वेळ थांबव, 6:30 वाजता लावा. लय लवकर होते 6 वाजता, पण खरं तर म्हणतात दिवस मावं तर 6 वाजताच लावावं. पण मी थोड्या वेळ उशिरा लावते बघा, म्हणजे भरपूर वेळ राहतं ना ते. तर चला पहिल्यांदा घेते मसाला हे काढून. कृष्ण मम्मीकडे खेळतात, कसा पसारा घालतात बघितलं का? नुसती माझी टिंगल उडवले ह्या दोघांनी. दोघं एका जागी असले ना माणसाचं ऐकत नाही, घराचा आकारच बदलून टाकतात. हे पेपरचं काय काळजी बिळजी आहे का नाही तुम्हाला? होय रे, नुसतं दात काढतात मोठं मोठं. ते पडदा पडल कृष्ण वा, एक तर ते पडदा वाकड झाला, ह्याच्या आधी 2दा निघला होता. कृष्णा खेळ, पण ते पडदा पडला ओरडू नको बघ, मला काय सांगू नका. आणि दुर्गाला लक्ष ठेवायला लावलंय, राधून दुर्गा बाहेर खेळतात. तिकडं खेळते बघा दुर्गा. तिला म्हणलं मसाला भरते मी, तिला लक्ष राहू दे. तर चला घेते मसाला भरून, परत स्वयंपाक करायचा टायमिंग होतोय अजून. आता इथं बघा मी 1/2 किलोचं पुडं भरून घेतलं, 20 भरायचं होतं. अगं मागं बघ की राधू, लागतंय पायाला. पहिल्यांदा पॅकिंग करावं म्हणलं, आता देवाला पण दिवा लावून घ्यावा म्हणलं, आणि आधी एवढी पॅकिंग करून घ्यावा. परत राहिलेलं पुडं भरावं किलोचं ना अर्धाचं. बटन पण टाकलं, बंद केलं बघा. इकडं खेळतात कृष्णा नोमले, सायकल ताणतात. मसाला भरत भरत ह्यांना पण लक्ष ठेवावं लागतंय, कोणीच ऐका नाही. पोरगी पण तिकडं पळते, एकमेकाला खवळतात, हाणतात आणि डबल शूट. इतकं पळवतं नाही पोरगं, भ्या वाटत नाही त्यांना, पण मलाच भीती वाटते. माझं कोण ऐका नाही दोघातले एकजण पण. 6:30 वाजून गेलात आणि आता मी लावले इथं देवाला दिवा लावून घेतलाय. देवाला अगरबत्ती पण लावली आणि तुळशीला पण इथं अगरबत्ती लावली बघा. रोज नाही लावत तुळशीला संध्याकाळनं, खरं तर लावायला पाहिजे, पण रोज लावत नाही, फक्त घरातच लावते. आणि इकडं पोरं खेळतात, दुर्गा माव पण खेळते गाडी इकडं असं आतमध्ये कुठंतरी खेळती बघा. नादी लागली. कपडे आज उशिरा धुतल्यामुळे वाळले नाहीत, आज मोजकीच कपडे भिजवली होती. आणि इथं पॅकिंग करून ठेवली, मसाल्याचे वास जाऊ नये म्हणून. परत वास गेल्यानंतर काय सुगंधच येत नाही, त्याच्यामुळं ती तुम्हाला पण सुगंध यायला पाहिजे ना मसाल्याचं चांगलं, नाही तर तुम्ही कसा वापरणार मसाला. तर आता किलोची अर्धा किलोची करायची पॅकिंग. टायमिंग बघा किती झालं. मार खायचं आहे का तुला? बसल्या जागा सुचतंय तुला, पसारा घालाय नको म्हणलं, जास्त करायला लागले. हे बघा खोडकर पोरगी हो का, खोडाले अंगात तिच्याले कसं फिकते एक एक सामान खाली खेळणं आहे का. पप्पा आल्यात म्हणून नकर सुचायला लागल्यात. हा, मम्मी खवाळे की पप्पाकडे जायचं निघून लगेच, होय का. झाला बघा मसाला भरून, किलोचा एकच पोडा भरायचा, ती पण भरून ठेवालाय. हा कसं कुरर वारलंच. नको फेकू दुर्गा. त्यांनी काय दुपारी जेवण केलं नव्हतं, म्हणलं थोडंसं काहीतरी खायला दे. शेंगदाणा भाज म्हणलं मिठाचं, आणि मुलांना पण त्यांच्याबरोबर द्यावा म्हणलं, कृष्ण ओमला सगळ्यांनाच. तर इथं मिठाचं शेंगदाणा भाजून घेतला, डाळ टाकली तुळची शिजाय, वरण करायचे, टोमॅटो पण टाकले शिजाय डाळीमध्ये बघा. आता भात पण लावायचा शिजायला. आता ही लेकरं लागल्यात मला शेंगदाणे मागा आल्यात बघा इकडं. मग म्हणतो साखरेची चपाती खाऊ खायचं आहे म्हणून ह्यांचे रिॲक्शन बघा की तोंडाची. मी तर काय बोलले नव्हते, इथं आवाज टाकते बघा. इथं दुर्गा टपली इकडं, आता हसती. कृष्ण हाय, ओम हाय, मज्जा बघा ह्यांची. बघा आता कशी करतात हे. खरंच लागतात का कृष्णाला शेंगदाणा? नाही ना. हा थांब की, काकाचं म्हणतंय ती लय वेळा झालं म्हणतोय घरी जायचं, त्याला घरचं आता आठवण आली. काका ॲड्रेस लिहितात थांब.
तर झाला बघा इथं मसाला भरून 6 वाजता भरायला बसले होते. 7 वाजून 15 मिनिटांना सगळं पॅकिंग करून झालं. किलोचं पुढं काय भरायचं नव्हतं तरी एक एक्स्ट्रा भरून ठेवलाय. कोणी पण येतं घ्यायला बघा मसाला. किलोचा पुडा लागतोच एखादा काय ना. मी काय जास्त भरून ठेवत नाही, आधीच त्याचा कलर जातो त्याच्यामुळे लय दिवस पॅकिंग असल्यामुळं बघा. तर चला घरी बसल्या बसल्या तेवढाच नवऱ्याला काहीतरी हातभार ह्यांनी दिला आहे उद्योग करून मसाल्याचा. आता चांगलं भाजायला शिकवलंय सामान, म्हणजे सौदा म्हणतात त्याला, ते पण शिकवलंय सगळं कसं भाजायचं कसं नाही मापात ते पण. आणि आता आधी पॅकिंग करायला येत नव्हती, पॅकिंग पण करायला शिकवली खवळून खवळून. म्हणजे मला येत होती तसं काही लय अवघड नाही, पण भीती वाटते ना, इतका लांब मसाला जातो या. मग ते फुटला बिटला तर काय करायचं. मग कोणाकोणाच्या मनात शंका येते की उंदराने कुरतडलाय काय. मग ते गाडीची हुका असतात बघा साईडला, मग ते हुकात काही काही पिशव्या अडकतात ना, मग ते मसाला फुटतो आतनं एखाद्या साईडला. मग त्याच्यामुळे असं गैरसमज नको म्हणून मी आधी काय पॅकिंग करत नव्हते, पण आता करते. एवढे काय जमत नाही अजून, पण जर म्हणजे ती तिरकी येते बघा, एक तितकी काय सरळ येत नाही. तर त्यातनं पण करते आता, बऱ्यापैकी बरी यायला लागली. पाव किलोचं पुडं असतात ना ती चांगली सरळ येते पॅकिंग. मोठं किलोचं असतात ना ती जरा थोडीशी तिरकी येते. मग कुठं कुठं एवढं तेवढं वेळ दिसलं ना मग त्याला डबल पॅकिंग करते बघा. तर मस्त असं घरच्या घरी व्यवसाय थोडंच ह्यांना हातभार. ह्यांनी बाहेरचं बघतात, मी आपलं इथं घरात बसून बसून मुलं हे बघून मुलांचा अभ्यास बघून इथं आपलं भरून हे करून ठेवत असते. ॲड्रेस ही लिहितात, मी पण लिहिलं असतं, पण सगळं ॲड्रेस बघा नंबर हे ह्यांच्या मोबाईलवरती असते व्हॉट्सअपला. आणि माझ्यात घेऊन पण काय फायदा नाही, ते सगळं लिहून झालं ते ॲड्रेस चिटकवलं ना स्टिकर, मग ते फोटो त्यांना टाकावं लागतात बघा. मग ती डबल कोटानं व्हायपेक्षा मग त्यांचं तिथे आल्यावर करतात. लय वेळ लागत नाही, थोडा वेळ जातो, अर्धा 1 तास ती लिहायला चिटकायला पॅकिंग करायला. मुलांना आणि ह्यांना बघा शेंगदाणे खायला दिलं मिठाचं करून. आणि इकडं वरण भात मी शिजायला टाकला होता, म्हणजे डाळ आणि भात शिजायला लावलं होतं बघा. इकडं कुकरला पातेल्यामध्ये भात केला, इथं भात लय थोडा केला. भात काय संपत नाही सारा, त्याच्यामुळं आज थोडाच भात केला आहे. तर इथं आता मी तेल ठेवलं तापायला. डाळ पण सगळी अशी शिजवून घेतली. डाळ शिजताना टोमॅटो टाकलं होतं आपल्यालाही तेलामध्ये तळायचं आहे ह्यातलं काढून. इथं जिरे घेतली, लसूण घेतलाय ठेचून, कढीपत्ता आणि 2 मिरच्या. पहिल्यांदा टाकणारे मोहरी. तर चला वरण टाकते फोडणीला आणि 2 भाकरी करते, 2-3 चपात्या आहेत सकाळच्या. पहिल्यांदा टाकली मोहरी तेलामध्ये, चांगली तडतडली बघा. अशी तडतडली चांगली पण लागत नाही, आता कच्ची राहिला ते कचकच लागते. कढीपत्ता टाकला, जिरे पण टाकली आणि हळद आणि लसूण. पोरांनी काय उद्योग करून घेतला काय म्हणतात का तिथलं. काय झालं पोटात काय केलं, कशाला खेळत आहे तो दुर्गा. का ग खाली दिसत नाही का तुला, ये इकडं चल चल. नुसता रगीलपणा लावला नुसता, ये इकडं. मस्त असे बघा वरणाला फोडणी देण्यासाठी मी सगळं सामान तळून घेतलंय आणि एकदम मस्त असं सुगंध सुटलाय. हे सामान तळल्याला तरी कढीपत्ता थोडा वाळल्यालाच होता बघा. तर चला हे पाणी लय झाले, थोडंसं पाणी जरा कमीच करते, वरण काही संपणार नाही एवढं करते. मी गॅस केलाय बारीक, गिलती ओमकट, त्याच्यामुळं काय तडका बसला नाही, पण सामान मात्र सगळं तळून निघले. वरण शिजताना ती डाळ शिजताना थोडं मीठ टाकलं होतं, अजून थोडं टाकून घेते. बस एका जाग्या आता तरी. आणि दुर्गाने बघा असा पाला मोठीत घेतला आणि असा वर उधळला, लेडी पोरगी हाय. वाटलं वरण जास्त होईल, पण तसं काय नाही. कढईमध्ये ते पाणी टाकल्यानंतर डाळीचं थोडं दिसलं, मग परत होतं ते पण डाळीचं पाणी ओतून घेतलं बघा कढईमध्ये. तर मस्त असं वरण थोडंसं आटवायचं, म्हणजे अजून भारी लागेल. आणि इथं भात पण तयार आहे. मस्त असं वरण बघा आटवून घेतलंय आणि घट्ट केलंय बघा. तर मुलं म्हणायला लागली वरण भात दे खायला, ओमला, कृष्णाला, राधाला ह्यांना द्यायचं. थांब मी धुते चमचा, थांब. ए थांब दुर्गा, खाली उतर, देते खायला.
वरण भात केला होता, मुलांना पण दिला खायला. कृष्णा तर नकोच म्हणत होता, बळच 2-3 घास त्याला पण खायला लावलं आणि राधूला पण खायला लावलं. ह्यांना पण दिला गरम गरम भात आणि त्यांना तशी भूकच लागली होती. भाकर नको म्हणत होतं, भाजी भाकर. वरण भात मुलांच्या नादाने ह्यांनी पण खाल्ला, म्हणून मिठाचं शेंगदाणे भाजलं होतं. त्यांनी पण खाल्ला बघा वरण भात पोट भरून. आणि आता इथं थोडं वरण राहिलं, आता ही भाकरी संग खातात. सकाळची बघा टोमॅटोची चटणी आहे, ती तोंडी लावताना. तर मुलांना भातही दिला, ह्यांना दिला आणि आप्पा आले. आप्पाला भातच राहिला नाही, तर कालचा भात अजून शिळाय रात्रीचा, म्हणून बघा मी आज थोडाच केला होता मापात. तर आप्पांनी मग नुसतं वरण घेतलं प्यायला. आप्पा वरण पितात बघा, कधी कधी त्यांना प्यायला आवडतं. तर चला भांडी घासून घेते. आप्पांच्या भागा सगळीच मुलं गेल्यात तिकडं वरच्या घरी. तर हे म्हणते मला जायचं, ते म्हणते मला जायचं, त्यांचीच भांडणं लागली. म्हणलं घेऊन जावा सगळी. आता थोड्या वेळानं मसाला टाकाय जायचं आहे, येताना इकडं आणता येतं. तिघं पण गेलं. तर कृष्णाच्या मागं म्हणली तिकडं आम्हाला बॅटबॉल खेळायचा आहे, हे तर काय घरात त्यांना मोकळं खेळता याय नाही, त्याच्यामुळं तिकडं पटांगणात खेळायला गेल्यात. तर आता बघा 8:30 वाजल्यात आणि आता ह्यांनी गेलं स्टिकर आणायला. तर थोडा आणि मसाला टाकाय जायचं आहे. इकडं आपलं सगळं तयार आहे भरून. चला मी घेते भांडी घासून आणि 2 भाकरी करते, तशी पोटं भरलेलेच आहेत आता.